नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रभाकर एस भैसारे, इतिहास विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतोली लोहारा. तर विद्यार्थी मित्रांनो, BA फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर. तर आपण शिवाजी महाराजांचे प्रशासन व्यवस्था हा जो प्रकरण आहे, ह्या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. ह्याच्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक आहे, प्रशासन व्यवस्था आहे, अष्टप्रधान मंडळ आहे, ह्याविषयीची माहिती सांगितलेली होती. मुलकी प्रशासन व्यवस्था आहे आणि लष्कराच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्याचे घटक हा टॉपिक अभ्यासूया. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे दड निर्माण झालेले होते त्याच्यामध्ये पायदळ ह्याविषयीची माहिती बघूया. तर पायदळामध्ये सर्वात महत्त्वाचा असा अधिकारी जो होता सरनौबत, हा अष्टप्रधान मंडळापैकी एक महत्त्वाचा अधिकारी होता आणि याच्या हातामध्ये बघा 7 हजारी किंवा 10 हजारी असे अधिकारी असत. 7 हजारी किंवा 10 हजारी अधिकारी म्हणजे असे अधिकारी की ज्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये 7,000 सैन्य राहायचे किंवा 10,000 सैन्य राहायचे, अशा अधिकाऱ्याचा प्रमुख सरनौबत असायचा. लक्षात घ्या. सरनौबताच्या हाताखाली हजारी हा अधिकारी असे आणि हजारी आपल्या हाताखाली किती सैन्य ठेवायचा? 1,000 ते 1,500पर्यंत सैन्य ठेवायचा. कोण? हा हजारी. लक्षात ठेवा, याला नंबर 1 असं पण देऊ शकता तुम्ही. नंतर हजारीच्या हाताखाली कोण असायचा? जुमलेदार. हजारीच्या हाताखाली जुमलेदार हा अधिकारी असायचा आणि हा 100 किंवा 150 सैनिक ठेवू शकत असे. नंतर जुमलेदाराच्या हाताखाली हवालदार असायचा. हवालदार आणि हवालदाराच्या हाताखाली किंवा पदरी किती? 50 सैनिक असायचे. त्यानंतर हवालदाराच्या हाताखाली आणखी एक अधिकारी असायचा. हवालदाराच्या हाताखाली नाईक हा अधिकारी आणि हा सर्वात खालचा अधिकारी असायचा. कोण? नाईक. आणि याच्याजवळ 9 किंवा 10 सैनिक असायचे. तर अशा प्रकारे ही जी व्यवस्था आहे, अधिकाऱ्यांची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्य व्यवस्थेमध्ये पायदळामध्ये निर्माण केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि अत्यंत महत्त्वाचे असे अधिकारी आहेत. त्यांची रँक तुम्ही समजून घ्या. पहिला सर्वोच्च अधिकारी अष्टप्रधान मंडळातील एक म्हणजे सरनौबत. याच्या हाताखाली 7 हजारी किंवा 10 हजारी अधिकारी असत, त्याला हजारी असे म्हणायचे. आणि हजारीच्या हाताखाली जुमलेदार असायचा. जुमलेदाराच्या हाताखाली हवालदार असायचा. हवालदाराच्या हाताखाली नाईक असायचा. तर आणि नाईक हा सर्वात खालचा अधिकारी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाची व्यवस्था करून ठेवलेली होती. आणि पायदळातील जे सैन्याजवळ जे काही शस्त्र असायची त्यामध्ये ढाल, तलवार, बंदूक, भाले, तीरकमठे ही हत्यारे असायची. आणि ही हत्यारे सैनिकांना विकत घ्यावी लागत असत. म्हणजे राजा किंवा छत्रपती त्यांना ही हत्यारे देत नसत, त्यांचे ते स्वतःचे हत्यारं असत. त्यानंतर दारुगोळा जो आहे, जसा तोफेचा दारुगोळा असेल किंवा अन्य कोणताही दारुगोळा असेल, तर तो दारुगोळा सरकार पुरवित असेल. कोण पुरवित असेल? सरकार. सैनिकांना, अधिकाऱ्यांना, सर्वोच्च अधिकारी सरनौबत यालासुद्धा सरकारकडून पगार मिळायचा. काय मिळायचा? पगार. आणि सरनौबत होता जो सर्वोच्च अधिकारी पायदळाचा, त्याला पालखी वगैरे जे मान ह्याचे नेमणुका वगैरे मिळायची. त्याची पालखी काढली जायची, त्याचा सन्मान केला जायचा. तशा प्रकारे पायदळ. त्याच्यानंतर आहे घोडदळ. तर घोडदळ हा याचा सर्वोच्च अधिकारी कोण असायचा? सरनौबतच असायचा. सरनौबत मीन्स सेनापती असा त्याचा अर्थ होता. आपण बघितलेला आहोत मागं अष्टप्रधान मंडळामध्ये. तर शिवकाळामध्ये घोडेस्वाराला काय म्हणायचे? बारगीर म्हणायचे. लक्षात ठेवा, घोडेस्वाराला बारगीर म्हणायचे.
आणि सरनोबत आपल्या पदरी घोडेस्वाराच्या बाबतीत 5,000 बारगीर बाळगू शकत असे, म्हणजे ठेवत असे. किती? 5,000. तर त्याच्या हाताखाली नंतर त्या बारगीराच्या हाताखाली सुभेदार असायचा. नाही, घोडेस्वाराला बारगीर म्हणायचे. आणि जवळपास हा जो सरनोबत आहे, सरनोबत त्याचा तो अधिकारी असायचा. 5,000 बारगीरांचा प्रमुख अधिकारी, सर्वोच्च अधिकारी कोण? सरनोबत. आणि याच्या हाताखाली सुभेदार असायचा. कोणाच्या? ह्या सरनोबताच्या हाताखाली सुभेदार असायचा. बघा, सुभेदार. आणि सुभेदार हा 10 जुमलेदार स्वतःच्या हाताखाली बाळगायचा. किती? 10 जुमलेदार. नंतर 5 हवालदारावर 1 जुमलेदार असायचा. अशा प्रकारे 25 घोडेस्वारांच्या तुकडीस प्रमुख हवालदार म्हणत. किती? 25 जर घोडेस्वार असतील, म्हणजेच 25 बारगीर असतील, तर त्याच्या तुकडीच्या प्रमुखास काय म्हणायचे? हवालदार. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःचे घोडे बाळगणारा जो असायचा त्याला शिलेदार म्हणायचे. त्याला शिलेदार म्हणायचे. नंतर 5,000च्या वर जे बारगीर असायचा त्याला काय म्हणायचे? सरनोबत म्हणायचे. आणि ह्याला जवळपास 10,000 होन वार्षिक पगार मिळायचा. त्यानंतर 5,000 बारगीर याला पंचहजारी म्हणायचे. आणि ह्याला 2,000 होन वार्षिक पगार मिळायचा. नंतर 10 जुमलेदार असत, त्याला 10 जुमलेदाराचा एक सुभेदार असायचा. ह्याला 1,000 होन असा वार्षिक पगार मिळायचा. आणि 5 हवालदाराचा जो प्रमुख असायचा त्याला एक सुभेदार, याला 500 होन पगार मिळायचा. आणि 25 घोडेस्वार म्हणजेच बारगीर याला म्हणजे त्याचा एक प्रमुख म्हणजेच एक हवालदार, ह्याला 120 होन वार्षिक पगार मिळायचा. तर शिलेदार 5 पासून तर 500पर्यंत घोडेस्वार आपल्या जवळ बाळगत असे. आणि त्याच्या सरकारसोबत करार होत असे. कोणाचा? शिलेदाराचा. आणि ते म्हणजे स्वराज्यासाठी लढण्यास तयार असत. घोडे, हत्यारे हे सर्वचे सर्व त्याच्या स्वतःच्या खर्चाचे राहत. कोणाचे? घोडेस्वाराच्या. तशा प्रकारे ही घोडदळाची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली होती. त्याच्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेविषयक धोरण. तर किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले होते आपल्या जीवनामध्ये. बघा, तर ॲक्च्युली जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण स्वराज्य जे आहे ते किल्ल्यावरच उभे होते. आणि किल्ले शिवाजींची यशोगाथाच बनलेले होते. किल्ल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी संपादन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे स्वतः रामचंद्रपंत जे अमात्य आहेत बखरकार, ते किल्ल्याविषयी म्हणतात की सर्व राज्याचे सार ते दुर्ग. ह्याच्यावर आपल्याला किल्ल्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्याच्या माध्यमातून कळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप सुरुवातीपासून जे किल्ल्याचं महत्त्व ओळखलेलं होतं आणि त्याच्याच भरोश्यावर आपल्या साम्राज्याचा पसारा वाढविलेला होता. आणि ह्याच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या काळामध्ये 3 प्रकारचे आपल्याला किल्ले बघायला मिळतात. पहिला आहे जलदुर्ग, दुसरा आहे भुईकोट किल्ला आणि तिसरा आहे गिरिदुर्ग. अशा प्रकारे 3 प्रकारचे किल्ले होते. पाण्यामध्ये बांधलेला किल्ला त्याला जलदुर्ग म्हणायचे. उदाहरणार्थ जलदुर्ग अथवा जंजिरा. जमिनीवर जो किल्ला असायचा त्याला भुईकोट म्हणायचे. आणि डोंगरावरील जो किल्ला असायचा त्याला गिरिदुर्ग म्हणायचे. तर अशा प्रकारे किल्ल्याचं महत्त्व कसं होतं त्याच्यामध्ये नंबरिंग करून तुम्हाला सांगतो की शत्रूपासून स्वराज्याचे बचाव किल्ले करीत असत. परकी आक्रमण झाले की किल्ल्याचा आश्रयसुद्धा घ्यावा लागत असेल. दुसरा आहे, शत्रूवर मोक्याच्या ठिकाणी आक्रमण करण्यास हेच किल्ले उपयोगी पडत होते. अन्नधान्य साठविण्यासाठी गोदामासारखा उपयोग या किल्ल्यांचा होत असे.
जड जवाहीर, सोने, चांदी, अमूल्य वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. शत्रूची टेहेडणी करण्यासाठी किल्ल्यावरील बुरुज हे खूपच उपयोगाचे पडत असत. तशा प्रकारे शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे महत्त्व, विशेष महत्त्व कळले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. आता शिवाजींचे जलदुर्ग बघू. तर जलदुर्गाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जर बघितलं तर त्याच्यामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज हे व्यापाराच्या निमित्तानं आलेले परकीय लोक होते आणि नंतर पाण्यावर त्यांचे अधिराज्य निर्माण झाल्याने ते किनाऱ्यावरील लोकांवर अत्याचार करायचे. त्यांच्या नौका समुद्रामध्ये वावरू नयेत म्हणून चाचेगिरी करीत असत, म्हणजे त्यांना लुटत असत आणि एवढंच नाही तर धर्मांतरणसुद्धा त्यांच्यावर लादत असत. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं लक्ष जलदुर्गाकडे दिलं आणि जलदुर्गावर आपला ताबा मिळविला. काही जलदुर्गच त्याने स्वतः बांधले. असाच एक जलदुर्ग म्हणजेच राजा सिंधुदुर्ग होय. तर सिंधुदुर्गाला शिवलंकासुद्धा म्हणण्यात येते. लक्षात ठेवा, शिवलंकासुद्धा म्हणण्यात येते. ज्याप्रमाणे रावणाची लंका समुद्राच्या पाण्यात अभेद्य दुर्गम अशी ही लंका म्हणजे सिंधुदुर्ग. हा किल्ला जवळपास 1667 बांधून पूर्ण झालेला होता आणि नंतर बरोबर 100 वर्षांनी नंतर कोल्हापुरांकडून किंवा कोल्हापूर राज्याकडून हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. तर ही सिंधुदुर्ग ही सागरी राजधानी होती शिवाजी महाराजांची. ह्याच सिंधुदुर्गाने पोर्तुगीज, डच, इंग्रज इत्यादी परकीय सत्तांना पाणी पाजलेलं होतं. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावर जंजिऱ्याचा सिद्धी हा अत्यंत प्रबळ झालेला होता. त्याला सह देण्यासाठी कासा किल्ला, म्हणजे त्यालाच पद्मदुर्ग असं म्हणतात, हा किल्ला बांधलेला होता शिवाजी महाराजांनी. कोणता? कासा. नंतर मुंबईकर इंग्रजांना धाकात ठेवण्यासाठी खांदेरी आणि उंदेरी हे 2 किल्ले बांधलेले होते आणि हे सुद्धा सागरी किल्ले होते. आणि विजयदुर्ग असाच अत्यंत महत्त्वाचा एक जलदुर्ग होता. त्यानंतर छत्रपती शिवाजींची राजधानी जर बघितली रायगड, तर ही पहिली राजधानी होती छत्रपती शिवाजींची राजगड. नंतर शत्रूपासून ती सुरक्षित पाहिजे तशी वाटत होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड ही आपली राजधानी निर्माण केली. राजगड सोडून रायगड ही राजधानी निर्माण केली. आता रायगडच का? तर हा अत्यंत दुर्गम असा किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूळ जहागीर होती आणि पुढे ह्या किल्ल्याचे महत्त्व समजल्यामुळे रायगडची अभेद्यता आहे, दुर्गमता आहे हे लक्षात आली. त्याच्यामुळे त्याला ही राजधानी करण्यात आली आणि राज्याभिषेकाच्या काळामध्ये सुद्धा रायगडचीच निवड करण्यात आलेली होती. हा रायगडवरील टकमक जो टोक आहे, लक्षात ठेवा, टकमक टोक हा जणू मृत्यूलाच निमंत्रण असं भयानक असं टोक आहे. अत्युंग अशी उंची या टोकाची. त्याच्यामुळे हा किल्ला सहज चढून येणे शत्रूला अत्यंत अवघड असं होतं. नंतर आहे बेलोर व जिंजी. रायगडाप्रमाणेच दक्षिणेतील कर्नाटकामध्ये जिंजी ह्या किल्ल्याने मराठी राज्याला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजींनी वेलोर व जिंजी हे 2 किल्ले जिंकल्यावर त्या किल्ल्यांची डागडुजी केली, त्याला दुरुस्त केलं, बांधून भरभक्कम केलं आणि औरंगजेब दक्षिणेमध्ये ठाण मारून बसला असतानासुद्धा जिंजी हा काही काळ मराठ्यांची राजधानी म्हणून त्याची निवड करण्यात आलेली होती. राजाराम जिंजीमध्ये आला आणि तिथून तो आपला राज्यकारभार चालवू लागलेला होता. त्याच्या मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा 9 वर्ष सतत जिंजी किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मुघलांनी हा किल्ला जिंकलेला होता. ते फंद फितुरीच्या माध्यमाने. याचा अर्थ आपल्याला समजून येईल की जिंजी किल्ला किती अजिंक्य होता. तशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जर बघितलं त्याच्या हयातीत तर 240 किल्ले होते आणि ह्या किल्ल्यांची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे राखली होती ह्याविषयीची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.